विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विषयी माहिती घेतली होती. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मधील बॅलन्स शीट विषयी माहिती घेणार आहोत. बॅलन्स शीट म्हणजे स्थिती विवरण किंवा ताळेबंद ॲज ऑन 31 मार्च डॅश 31 मार्च रोजीचे लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, देयता रक्कम रुपये, असेट्स संपत्ती किंवा मालमत्ता अमाऊंट रुपये, रक्कम रुपये. सुरुवातीला आपण असेट बाजू पाहणार आहोत. असेट बाजूला भागीदारी संस्थेच्या संदर्भातील सर्व मालमत्ता, संपत्ती आणि येणे दर्शवले जातात. असेट बाजूचा पहिला आयटम आहे कॅश इन हँड, हस्तस्थ रोख किंवा हातावरील रोख शिल्लक. भागीदारी संस्थेकडे 31 मार्च रोजी असणारे रोख शिल्लक हे त्यांची संपत्ती समजली जाते आणि असेट बाजूला दाखवले जाते. त्यानंतर आहे कॅश ॲट बँक, बँकेतील शिल्लक. प्रत्येक भागीदारी संस्थेचं बँकेमध्ये खातं असतं. विविध बँकेमध्ये जी रक्कम शिल्लक आहे 31 मार्च रोजी ती व्यवसायाची संपत्ती समजली जाते आणि असेट बाजूला दाखवली जाते. गुडविल, ख्याती, नावलौकिक, पत ही सुद्धा व्यवसाय संपत्ती आहे, त्यामुळे ते असेट बाजूला दाखवले जाते. लँड अँड बिल्डिंग प्रिमायसेस, जमीन आणि इमारत परिसर, तो इनर कॉलममध्ये दाखवलं जाईल. लेस डिप्रेशन वजा घसारा किंवा झीज त्यामधून वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम आउटर कॉलममध्ये दाखवली जाईल. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी, संयंत्र आणि यंत्र हे सुद्धा व्यवसाय संपत्ती आहे. त्यामधून लेस डिप्रिसिएशन, त्यामधून झीज वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम आउटर बाजूला लिहिली जाते. पुढचा आयटम आहे फर्निचर अँड फिक्चर, उपस्कर आणि अन्वयुक्ती ही देखील व्यवसायाची संपत्ती आहे. ते आतील बाजूच्या रकान्यामध्ये दाखवले जाते. लेस डिप्रिएशन, वर्षाच्या अखेरीस त्याची झीज आकारली जाते. आकारलेली झीज त्या फर्निचरच्या किमतीमधून कमी केली जाते आणि उर्वरित रक्कम बाहेरील बाजूला दिली जाते. त्यानंतर इक्विपमेंट, उपकरणे, कार्यालयीन उपकरणे, लेस डिप्रिएशन त्यातून त्याची जी झालेली झीज आहे, जो घसारा आहे तो वजा केला जातो आणि उर्वरित रक्कम आउटर कॉलममध्ये दिली जाते. डिलिव्हरी व्हॅन, मोटर व्हॅन, माल वाहतुकीचे वाहन, मोटार वाहन जर भागीदारी संस्थेकडे असेल तर ते त्यांची संपत्ती आहे. त्यातून लेस डिप्रेशन त्याचा जो घसारा आहे, झीज आहे ती वजा केली जाते, उर्वरित रक्कम बाहेरील बाजूला दाखवली जाते. लूज टूल्स, छोटी उपकरणे, छोटी अवजारे, इनरमध्ये दाखवली जाते. लेस डिप्रिशिएशन त्याचा घसारा वजा करून आउटर बाजूला आकडा घेतला जातो. लीज होल्ड ऑब्लिक फ्री होल्ड प्रिमायसेस, पट्टधृत किंवा आत्मधृत परिसर संपत्ती इमारत इनरमध्ये दाखवले जाते. लेस डिप्रेशन त्याची झीज वजा करून आकडा बाहेर लिहिला जातो. पेटेंट एक स्वाधिकार इनरमध्ये दाखवले जाते. लेस रेट ऑफ चालू वर्षामध्ये एकस्व किंवा एक स्वाधिकारची काही रक्कम कमी केली जात असेल तर ती वजा करून उर्वरित रक्कम बाहेरील बाजूला लिहिली जाते. ट्रेडमार्क
व्यापारी चिन्ह हे देखील संपत्ती समजली जाते. त्यानंतर कॉपीराईट प्रकाशन हक्क हे देखील संपत्ती समजते. लोन अँड ॲडव्हान्सेस कर्जे आणि आगाऊ दिलेल्या रकमा संपत्ती समजली जाते, असेट बाजूला दाखवली जाते. त्यानंतर आहे लाईव्ह स्टॉक पशुधन. व्यवसायाकडे काही पशुधन असेल तर अशा वेळी ते संपत्ती समजली जाते आणि असेट लागली जाते. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट संग्रहण आणि सुटे भाग छोटे साहित्य असेट बाजूला दाखवले जाते. लेस डिप्रेशन त्यावरील जी झीज आहे ती वजा करून उर्वरित रक्कम बाहेर बाजूला दाखवली जाते. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक भागीदारी संस्थेने विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक या ठिकाणी दाखवली जाते. ॲड इंटरेस्ट आउटस्टँडिंग गुंतवणुकीवर येणे असलेले व्याज त्यामध्ये मिळविले जाते आणि एकूण रक्कम बाहेर दिली जाते. अथवा इन्व्हेस्टमेंट स्वतंत्र दाखवले जाते आणि येणे असलेले व्याज स्वतंत्र दाखवले तरी पण चालू शकते. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट भविष्य निधीमध्ये केलेली गुंतवणूक. कर्मचाऱ्याचा जो भविष्य निधी व्यवसायाकडे जमा आहे त्याची केलेली गुंतवणूक ही एक संपत्ती समजली जाते आणि ती असेट बाजूला दाखवली जाते. गव्हर्नमेंट बॉन्ड सरकारी बंध हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे, त्यामुळे ते असेट बाजूला दाखवले. फिक्स्ड डिपॉझिट मुदत ठेव बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये काही रक्कम जमा केली असेल तर ती संपत्ती समजली जाते. ॲड इंटरेस्ट आउटस्टँडिंग मुदत ठेवीवरचे येणे व्याज त्यामध्ये मिळवले जाते आणि एकूण रक्कम बाहेरील बाजूस घेतली जाते. सन्ड्री डेप्टर विविध ऋणको त्याचा आकडा इनर कॉलममध्ये दिला जातो. ॲड अंडर रेकॉर्डेड सेल्स न नोंदवलेली विक्री त्यामध्ये अधिक केली जाते, कारण न नोंदवलेल्या विक्रीमुळे उधार विक्रीमुळे येणे वाढते, त्यामुळे ते अधिक केले जाते. ॲड बिल्स रिशोल्ड डिसऑनर्ड येणे हुंड्या जर अनादरित झाल्या असतील तर त्या अनादरित झालेल्या हुंड्या सन्ड्री डेटरमध्ये ॲड केले जातात, त्यामुळे येणे वाढते. सन्ड्री डेप्टर ॲड अंडर रेकॉर्ड सेल्स ॲड बिल्स रिशोल्ड डिसऑनर्ड यांची बेरीज केल्यानंतर त्यामधून लेस बॅड डेट न्यू बुडीत कर्ज किंवा बुडीत रक्कम नवीन वजा केली जाते. लेस RDD न्यू संदिग्ध ऋणार्थ संचिती अथवा बुडीत आणि संशयित निधी नवीन यातून वजा केला जातो. लेस रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऋणको कसर निधी जे ग्राहकांना येणे करण्याची सूट दिलेली आहे त्याकरिता तयार केलेला निधी यातून वजा केला जातो आणि एकूण रक्कम बाहेरील बाजू दाखवली जाते. बिल्स रिशुअल येणे हुंड्या किंवा प्राप्य विपत्र हा देखील एक संपत्तीचा भाग समजला जातो, ते असेट बाजूला इनर कॉलममध्ये दाखवतात. लेस बिल्स रिशुअल डिसऑनर्ड अनादरित झालेल्या नाकारल्या गेलेल्या हुंड्या त्यातून वजा केल्या जातात आणि उर्वरित रक्कम बाहेरील बाजू दाखवली जाते. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक अंतिम स्कंद किंवा अंतिम मालाचा साठा वर्षाच्या अखेरीस असणारा मालाचा साठा ही एक संपत्ती समजली जाते आणि ती असेट बाजूला दाखवली जाते. त्यानंतर प्रिपेड ऑब्लिक ॲडव्हान्स एक्सपेन्सेस आगाऊ दिलेला खर्च पूर्वदत्त खर्च, त्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल इन्शुरन्स विमा, सॅलरी पगार, रेंट भाडे, टॅक्सेस कर,
ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात इत्यादी खर्चाची रक्कम आगाऊ दिली जाऊ शकते. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम, येणे उत्पन्न, उदाहरणार्थ कमिशनची रक्कम येणे आहे, आउटस्टँडिंग कमिशन. येणे असलेले जे उत्पन्न आहे ते असेट बाजूला दाखवले जाते. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल ऑब्लिक आउटस्टँडिंग इन्शुरन्स क्लेम, विमा कंपनीकडून येणे असलेली नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी दाखवली जाते. पोस्टल स्टॅम्प्स इन हँड, पोस्टाचं साहित्य, पोस्टाची तिकिटे काही शिल्लक राहिले असतील तर तो एक संपत्तीचा भाग आहे, त्यामुळे ते असेट बाजूला दाखवतात. स्टॉक ऑफ स्टेशनरी, लेखन सामग्रीचा शिल्लक साठा, हे देखील एक संपत्ती समजली जाते. पार्टनर्स करंट अकाउंट, भागीदाराचे चालू खाते. क्रेडिट बॅलन्स, जर त्याची जमा शिल्लक असेल तर अशा वेळी ते असेट बाजूला दाखवले जाते. अशा रीतीने असेट बाजू संपलेले आहे. त्यानंतर आपण लायबिलिटी बाजू पाहणार आहोत. लायबिलिटी बाजू म्हणजे देयता बाजू. या बाजूला भागीदारी संस्थेचे विविध देणे या ठिकाणी दाखवले जाते. कॅपिटल अकाउंट, भांडवल खाते. एक्स, भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 भागीदार असतात, त्यामुळे आपण या ठिकाणी एक्स आणि वाय असे 2 भागीदार दाखवलेले आहेत. त्यापैकी पहिल्या भागीदाराचं भांडवल सुरुवातीला आपण पाहणार आहोत. एक्सचं भांडवल आहे ते आतील बाजूच्या रकांमध्ये लिहिले जाईल. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एक्सला भांडवलावर जर व्याज मिळत असेल तर ते त्यामध्ये अधिक केले जाते. ॲड सॅलरी टू पार्टनर, एक्सला वेतन संस्थेकडून मिळाले असेल तर ते त्यामध्ये अधिक केले जाईल. ॲड कमिशन टू पार्टनर, भागीदाराला म्हणजेच एक्सला जर कमिशन मिळाले असेल तर ते त्यामध्ये अधिक केले जाईल. ॲड नेट प्रॉफिट, निव्वळ नफा, चालू वर्षामध्ये व्यवसायाला झालेला नफा त्यातील एक्सला मिळालेला हिस्सा त्यामध्ये अधिक केला जाईल. अशा रीतीने सर्व एक्स कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, नेट प्रॉफिट सर्व एकत्र केले जाईल. त्यामधून लेस ड्रॉइंग, उचल केलेली रक्कम त्यातून वजा केली जाईल. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, उचल केलेल्या रकमेवर वरील व्याज ते देखील त्यातून वजा केले जाईल. लेस नेट लॉस, निव्वळ तोटा, शुद्ध हानी यातून वजा केल्या जाईल आणि उर्वरित रक्कम बाहेरील बाजू दाखवली जाईल. त्याचप्रमाणे वायचे भांडवल इथे घेतले जाईल. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ॲड सॅलरी टू पार्टनर, ॲड कमिशन टू पार्टनर, ॲड नेट प्रॉफिट, त्यामधून लेस ड्रॉइंग, लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, लेस नेट लॉस. ज्याप्रमाणे एक्सचे भांडवल दाखवले त्याप्रमाणे वायचे भांडवल दाखवले जाईल. त्यानंतर करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. असेट बाजूला आपण मगाशी डेबिट बॅलन्स असा उल्लेख केला होता, त्याऐवजी असेट बाजूला पार्टनर्स करंट अकाउंट हे डेबिट बॅलन्स असतो हे गृहीत धरावे. करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स एक्स आणि वाय. जर करंट अकाउंट उघडले असतील आणि त्याचा क्रेडिट बॅलन्स आलेला असेल, क्रेडिट बाजू ज्यादा असेल आणि डेबिट बाजूला फरक आला असेल तर अशा वेळी तो इथे घेतला जाईल. त्यानंतर जनरल रिझर्व्ह फंड, राखीव निधी इथे घेतला जाईल. लोन ऑन मॉर्टगेज ऑफ फिक्स्ड असेट, स्थिर संपत्ती तारण देऊन कर्ज काढलेले असेल तर ते या ठिकाणी दाखवले जाईल. बँक लोन,
बँकेकडून काढलेले कर्ज ते देणं आहे, त्यामुळे लायबिलिटी बाजू घेतलं जाईल. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन, बँकेकडून घेतलेल्या कर्जावर काही व्याज देणे असेल तर ते या ठिकाणी दाखवले जाईल. लोन फ्रॉम पार्टनर, भागीदाराकडून घेतलेले कर्ज हे देणे समजून लायबिलिटी बाजूला घेतलं जाईल. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक आधी विकर्ष हा देखील एक कर्जाचा प्रकार आहे, तो देखील लायबिलिटीला दाखवला जाईल. सन्ड्री क्रेडिटर, विविध धनको, विविध देणेकरी हे देखील लायबिलिटी बाजूला दाखवलं जाईल. ॲड अनरेकॉर्ड परचेस किंवा क्रेडिटर फॉर परचेस, आता विविध धनकोमध्ये कशामुळे वाढ होईल देण्यामध्ये, तर उधारीवर माल खरेदी केलेला आहे पण त्याची नोंद झालेली नाही, अशा वेळी ते त्यामध्ये अधिक केले जाईल, देणे वाढेल. ॲड बिल्स पेबल डिसऑनर, त्यामध्ये अधिक देण्या हुंड्याचे अनादरण, देय हुंड्याचे अनादरण या ठिकाणी अधिक केले जाईल. सर्वांची बेरीज खाली घेतली जाईल. त्यानंतर लेस रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर, धनको कसर निधी त्यातून वजा केला जाईल. त्यानंतर बिल्स पेबल, देणे हुंड्या किंवा देय विपत्रे येथे घेतले जातील. लेस बिल्स पेबल डिसऑनर्ड, जेवढ्या देय विपत्राचे अनादरण झालेले आहे ते वजा केले जाईल आणि उर्वरित रक्कम बाहेरील बाजूस घेतली जाईल. इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स, आगाऊ घेतलेले उत्पन्न हे एक देणे समजून लायबिलिटी बाजूला दाखवले जाईल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, देणे असलेला खर्च, त्यामध्ये वेगवेगळे खर्च आपल्याला दाखवता येतील. वेजेस मजुरी देणे आहे, सॅलरीज देणे आहे, रेंट भाडे देणे आहे, प्रिंटिंग स्टेशनरी रक्कम देणे आहे इत्यादी खर्च, जेवढे खर्च देणे आहे त्या सर्वांची बेरीज केली जाईल आणि एकूण रक्कम बाहेरील बाजू दाखवली जाईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्स, कर भरण्यासाठी काही तरतूद केलेली असेल तर ते लायबिलिटी बाजूला दाखवलं जाईल. प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी जो कर्मचाऱ्यांचा आहे जमा, तो एक देणे समजून लायबिलिटी बाजूला दाखवलं जाईल. त्यामध्ये ॲड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीवरील व्याज, भविष्य निधीच्या गुंतवणुकीवरील व्याज प्रॉव्हिडंट फंडमध्ये ॲड केले जाते आणि एकूण रक्कम बाहेरील बाजू दाखवली जाते. अशा रीतीने बॅलन्स शीटचा नमुना आज आपण